नमस्कार मंडळी, मी सुनील टिमेलो वसई. मंडळी, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत आता महेंद्र दादा आहेत. ते आले आहेत सफाळेवरून आणि मी आता विरार स्टेशनाच्या सबवेमध्ये आहे. त्यांनी ही सुंदर बघा भाताच्या काड्यांपासून त्यांनी सुंदर, ह्याला काय म्हणतात, तोरण, लक्ष्मी उद्या लक्ष्मीपूजन आहे सकाळी, तर हे तोरण बनवलेलं आहे. आणि मी तुम्हाला पुढचा कॅमेरा चालू करून त्यांची थोडीशी बातचीत करतो. ओके, इकडे थोडासा आवाज आहे पण मी महेंद्रजींची थोडीशी बातचीत करणार आहे. दादा, तुम्ही कुठून आलात? सफाळ्यावरून आलात. आणि कधी आला आहात? सकाळी. आणि हे स्वतः तुम्ही बनवलंय का? काय सुंदर कलाकुसर, म्हणजे मशीनवरती बनवलंय असं वाटतंय. मंडळी तुम्ही बघा, भाताच्या काड्यापासून हे बनवलेलं आहे. आणि आपल्या इतर भगिनी देखील इकडच्या आदिवासी पाड्यांवरून वगैरे आलेले आहेत. सर्व सकाळी आलेले आहेत. उद्या सकाळपर्यंत तुम्ही इकडे थांबणार आहात. जर तुम्हाला असे आपले बांधव असे सर्व फुलं आणि ही तोरण आणि हे सर्व नक्षीकाम विकताना दिसले तर जरूर थांबा, त्यांची चौकशी करा, त्यांच्याकडनं हे विकत घ्या. घासाघीस करू नका. हीच खरी दिवाळी आहे असं मला वाटतं. बघा, दूरपर्यंत आहेत. आणि मी आता बाहेर पडल्यानंतर देखील अजून आपले बरेच बांधव इकडे असणार आहेत. तर महेंद्र दादा, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे सुंदर तुम्ही कलाकुसर जी केलेली आहे ती खूपच अप्रतिम आहे. तुम्ही एक कलाकार आहात. आणि मी कदाचित तुमच्या गावी येईन कधीतरी, आपण भेटूया पुन्हा एकदा. ठीक आहे, धन्यवाद. हे बघा, मी तुम्हाला बोललो होतो, आपले हे सगळे बांधव इकडे विकायला आलेले आहेत आणि उद्या सकाळपर्यंत इकडे असणार आहेत. जर तुम्ही स्टेशन परिसरात असाल तर नक्की त्यांच्याकडून विकत घ्या सामान. त्यांची देखील दिवाळी व्यवस्थित होईल. चला, पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. घरी आल्यावर महेंद्र दादा काय ताकदीचे कलाकार आहेत याची प्रचिती मला आली. बघा, काय सुंदर कलाकृती केलेली आहे. जणू काही एखाद्या मशीनवरच बनवली आहे, नाही का?